नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तृतीय वर्ष कला पेपर क्रमांक 6 मधील साहित्य आणि समाज या विषयाच्या अंतर्गत आपण घटक क्रमांक 1 जो आहे साहित्य, समाज आणि संस्कृती या संकल्पना ज्या आहेत त्याच्या अनुषंगाने साहित्य आणि समाज यातील जे परस्पर संबंध आहेत त्याच्यावरती समजून घेणार आहोत। तर या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की साहित्य आणि समाज यांचे संबंध हे कसे असतात हे पाहत असताना साहित्य म्हणजे काय हा घटक पाहायला लागेल, समाज म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय हा घटक आपल्याला पाहायला लागेल। तर त्या अनुषंगाने आपलं जे विवेचन आहे ते या ठिकाणी मी करतो आहे। मराठीतले ज्येष्ठ समीक्षक आहेत, आम्हाला शिकवलेले आमचे गुरु होते ते प्राध्यापक राग जाधव यांनी साहित्य आणि समाजाच्या अनुषंगाने विपुल प्रमाणामध्ये लेखन केलेलं आहे आणि त्या लेखनामध्ये त्यांनी साहित्य आणि समाजाची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे निर्भीडपणे मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते म्हणतात की साहित्याची निर्मिती ही हस्तिदंती मनोर्यामध्ये किंवा समाज व्यवहारातून दूर असलेल्या पोकळीत होत नाही आणि तशी झाली तरी या प्रकारचे साहित्य हे श्रेष्ठ दर्जाचे ठरत नाही। वाङ्मय निर्मितीची पाळेमुळे समाज व्यवस्थेमध्ये रुजलेली असतात आणि लेखकाचा साहित्यिक पिंड घडवण्याला तत्कालीन सामाजिक परिस्थिती, त्या काळात प्रभावी असणाऱ्या विचारप्रणाली आणि त्या विशिष्ट भाषेतील वाङ्मयीन व शैलीविषयक परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत असतात। म्हणजे प्राध्यापक राग जाधव यांना असं म्हणायचं आहे की कुठलीही साहित्य निर्मिती जी असते ती केवळ घरामध्ये राहून साहित्य निर्मिती होत नसते, त्यासाठी लेखकाला समाजामध्ये फिरावं लागतं, समाजाची सुखदुःख जी आहेत ती जाणून घ्यावी लागतात आणि ती जाणून घेतल्यानंतरच त्याचा लेखकाचा लेखक म्हणून जो पिंड आहे तो घडत असतो, त्याची एक विचारधारा घडत असते, त्याची जी काही लेखकाची सामाजिक परिस्थिती आहे त्या प्रभावित त्याची असलेली सामाजिक परिस्थिती, त्याची विचारप्रणाली ह्या सगळ्यांचा परिणाम त्याच्यावरती होत असतो आणि म्हणून ते तसं म्हणतात साहित्यकृती ही खरी असते प्रतिभेची निर्मिती असते आणि स्वतःची असलेली जी वैशिष्ट्ये आहेत ती पूर्णपणे जपत असते, हे खरे आहे। पण त्याचवेळी ज्या काळामध्ये ज्या परिस्थितीमध्ये ती निर्माण होते त्या परिस्थितीचा प्रभाव ती पूर्णपणे ओलांडू शकत नाही। तर प्राध्यापक राग जाधव यांचे जे वक्तव्य म्हणजे साहित्य हे काळाचे अपत्य असते असा त्याचा सरळ अर्थ आहे की विशिष्ट काळाचा प्रभाव हा लेखकावरती होत असतो, हेच आहे। त्यामुळे साहित्य आणि समाज यांचं जे नातं आहे ते किती दृढ आहे आपल्याला हे त्यांच्या मतावरून सहज लक्षात येतं। कविता, कथा, कादंबरी, नाटक यासारखे वाङ्मय प्रकार आपण वाचत असतो आणि मनाने आपण त्याच्यामध्ये जात असतो, मनाने ते जीवन जगत असतो, आपण कल्पना करत असतो। एखादा प्रेम करणारी कादंबरी असेल प्रेमाविषयाची तर आपण त्याच्यामध्ये एक प्रेमिक होऊन जात असतो आणि एखाद्या संघर्षाच्या याच्यामध्ये आपण एक सैनिक होऊन जात असतो। तर हे सगळ्यामध्ये काय आहे की आपण साहित्यामध्ये जगत असतो आणि साहित्यातूनच वेगवेगळे विचार करत असतो। लेखक ही व्यक्ती म्हणून कोणत्या तरी समाज गटात वाढत असतो, या समाज गटाच्या जीवन पद्धतीत अनेक घटकांनी त्याच्या असलेल्या मनाचे पोषण होत असते, त्याच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक घटकाने या मनाचे चित्रण होत असते आणि समाज गटाच्या जीवन पद्धतीचा परिणाम जो आहे किंवा संदर्भ जो आहे त्याच्यामुळेच त्याला साहित्यामध्ये व्यक्त होता येत असतं। तर समाजातील एक व्यक्ती म्हणून नव्हे तर कलावंत म्हणून सुद्धा व्यक्तीच्या जडणघडणीला सामाजिकतेचा व्यापक जो संदर्भ असतो तो संदर्भ असतो। लेखक ज्या समाजात वाढतो त्या समाजाची जीवन पद्धती हेच बहुतांशी त्याच्या कलात्मक अनुभवाचे संदर्भ क्षेत्र ठरत असते आणि त्यात येणारे विषय, त्या मानवी जीवनाचे जे येणारे प्रश्न, मानवी जीवनविषयक असलेल्या श्रेय कल्पना, नीतिमूल्य ही सर्व त्या संदर्भ क्षेत्राशी म्हणजे त्या समाजाच्या जीवन पद्धतीशी निगडीत असतात। म्हणजे साहित्य आणि समाज यांचा संबंध आपण जर पाहायला गेलो तर साधा आहे की तो जमीन आणि झाड असं आपल्याला घेता येईल। झाडाच्या ज्या मुळ्या असतात त्या जमिनीमध्ये जातात, झाड हे काय आकाशात वाढू शकत नाही, तशा पद्धतीने लेखक हा नुसता एकटा राहिला तर तो लिहू शकणार नाही, त्यामुळे त्याला समाजाचं जे जोड असते ते असतेच असे सगळी। आणि त्या दृष्टीने आपल्याला लेखक म्हणजे काय तर साहित्य म्हणजे लेखकाच्या भोवतालच्या वास्तवाविषयीची एक प्रतिक्रिया असं आपल्याला त्याच्याविषयी एक विधान करता येईल। म्हणजे भोवतालच्या सामाजिक वातावरणामधून आपल्या वैशिष्ट्यानुसार लेखक जे संस्कार घेतो आणि त्या संस्कारातून भोवतालच्या सामाजिक वातावरणातून आपल्या व्यक्तिवैशिष्ट्यानुसार लेखक जे संस्कार घेतो त्या आणि संस्कारातून वास्तवाच्या त्याला जो अर्थ लागतो त्या साहित्यातील त्याचा जो अनुभव असतो तो अनुभव तयार होतो। म्हणजे लेखकाचा अनुभव हा काही असा आकाशातून येत नाही, तर लेखकाचा अनुभव हा त्याच्या समाजातूनच तयार होत असतो
समाजातील अनेक गोष्टींपासून तो शिकत असतो. लेखकाची सामाजिक जाणीव ही समाजातूनच साहित्यामध्ये व्यक्त होत असतो. फरक एवढाच की काही ठिकाणी तो प्रत्यक्ष व्यक्त होतो, तर काही ठिकाणी तो अप्रत्यक्षपणे व्यक्त होत असतो. तर माणसाची व्याख्या करताना तो समाजशील प्राणी आहे अशी केली जाते. माणूस हा समाजात जन्मतो, समाजात वाढतो आणि समाजात मृत्यू पावतो. हिमालयाच्या एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी व्यक्ती राहू शकत नाही, कारण की त्याला एकटं राहणं हा नाही. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो गटागटाने राहणार आहे. तो एकमेकांच्या भावनांचं, विचारांचं आदानप्रदान करणार आहे. त्यामुळे समाजात जगत असताना तेथील भल्या बुऱ्या सगळ्या अनुभवांचा परिपाक हा त्याच्यावरती होत असतो. साहित्यात सामाजिक अनुभवाचं चित्रण येतं ते त्यामुळे स्वाभाविकच आहे. समाज जीवनातील असणाऱ्या जाणीवा लेखक बऱ्याचदा आपल्या साहित्यामध्ये मांडत असतो आणि त्याला पूर्णत्व देण्याचं काम तो त्या ठिकाणी करत असतो. समाज जीवन बदललं की त्याची भूमिका बदलते. लेखकाकडे असते ती सामाजिक बांधिलकी असते आणि त्यामुळे दलित साहित्याच्या संदर्भात आपल्याला काय लक्षात येतं की एक प्रखर सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेलं साहित्य म्हणजे दलित साहित्य असं म्हटलं जातं. भारतातल्यासारख्या देशामध्ये किती दलित आहेत आणि दलितांनी आपलं जीवन खऱ्या अर्थाने साहित्यातून मांडलं आहे का, असा प्रश्न सुरुवातीच्या काळामध्ये निर्माण करण्यात आलेला होता. बलुतसारखं पहिलं आत्मकथन जे निर्माण झालं त्याच्यानंतर एक मोठी लाट दलित आत्मकथनांची आली की आम्ही जे जीवन जगतो आहोत ते तुमच्या साहित्यात आहे का, असा प्रश्न होता. आम्ही जे गावकुसाच्या बाहेर काढलेलं जीवन आहे ते जीवन तुमच्या साहित्याचा विषय आहे का. म्हणून दया पवारसारख्या कवीने असं म्हटलं की हे महाकवे, तुला महाकवे तरी कसं म्हणावं, हा अन्याय अत्याचार मांडणारा एक श्लोक जरी तू लिहिला असतास तरी तुझे नाव मी काळजावरती कोरले असते. अशा पद्धतीने एक उद्विग्नता, एक विद्रोह, एक नकार आणि एक वेदना जी आहे ती दलित साहित्याने पहिल्यांदा मांडली. आणि दलित साहित्याने साहित्य आणि समाज यांचा एक परस्पर संबंध असतो. साहित्य हे केवळ आनंदासाठी नसते, हौशी म्हणून नसते, तर साहित्य हे एक हत्यार आहे आणि ते हत्यार म्हणजे समाजामध्ये जाती व्यवस्था नष्ट करण्याचं एक हत्यार आहे. अशी परिवर्तनवादी भूमिका ही दलित साहित्याने घेतलेली दिसते. त्यामुळे भारतासारख्या देशात समाज जीवनात अनेक प्रकारच्या अपूर्णता आहेत. इथे जाती व्यवस्था आहे, वर्गव्यवस्था आहे, अपूर्णता आहे आणि त्या अपूर्णतेला पूर्णत्व आणून देण्याचं काम जर कोण करत असेल तर सामाजिक बांधिलकी मांडणारा जो लेखक आहे तो सगळा करेल. इथल्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम साहित्यातून झालं पाहिजे अशी भूमिका मार्क्सवादसुद्धा घेताना दिसून येतो. मराठी कादंबरीच्या सुरुवातीपासून तिचा सामाजिक जीवनाशी असलेला जो संबंध आहे तो जर आपण जोडला तर मामा वरेरकरांची नाटकं कामगारांच्या संपावर आधारित आहेत. ती सामाजिक आहेत. कवितेतून येणारं सामाजिक उणीवांचं चित्रणसुद्धा आपल्याला दिसून येतं. मजुरावर उपासमाळीची पाळी किंवा अंतेजाच्या मुलाचा पहिला प्रश्न यासारख्या केशवसुतांच्या पहिल्या कविता सामाजिकच आहे. की कोण बोललं महारडा म्हणून एक उद्विग्नता व्यक्त करणारा जो त्यातला मुलगा आहे त्या विषयावरची ती कविता आहे. किंबहुना नासी फडके यांनी नंतरच्या काळात कलावादी दृष्टिकोनातून शृंगारिक स्वरूपाचं लेखन केलेलं आहे, कादंबऱ्या केलेल्या आहेत. तर त्या काळातील असणारं समाज जीवन, मग ते दलित असेल, मध्यमवर्गीय असेल, वाचकांची नस त्यांना सापडलेली होती आणि त्यामुळे त्यांचं लेखन आपण सामाजिक अंगाने आहे असं म्हणूया. तर या साहित्यातून व्यक्तिनिष्ठ जाणीव जशी व्यक्त होत असते तशा पद्धतीने समूहनिष्ठ स्वरूपाची जाणीवसुद्धा व्यक्त होत असते. कधी प्रत्यक्षपणे व्यक्त होते तर कधी अप्रत्यक्षपणे व्यक्त होते. त्यामुळे समाजाचं एक प्रतिबिंब ज्याला म्हणता येईल असं समाजाचं प्रतिबिंब हे साहित्यातून सतत व्यक्त होत असतं. आपल्याला गोपदेवलांचं शारदासारखं नाटक असेल ते सामाजिक आहे, कारण त्याच्यामध्ये बाला जरट विवाहाचं चित्रण आले. राम गणेश गडकरींचं एकच प्याला दारूच्या दुष्परिणामांचं चित्रण करणारं सामाजिक नाटक असेल. सामाजिक वास्तव आणि साहित्य याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कधी लेखकाने ते प्रत्यक्षपणे भोगलेले असते तर कधी अभ्यास करून साहित्यामध्ये ते येत असते. त्यामुळे समस्या फक्त एकच निर्माण होते की लेखकाच्या कलाकृतीला जिवंत अनुभवाचे स्वरूप येते तर लेखकाच्या लेखनातील सामाजिकता काही वेळेस ती वरवर आल्यासारखी आपल्याला वाटत असते. त्यामुळे लेखकाने लिहिताना आपण कुठल्या लोकांचं प्रतिनिधित्व करत आहोत आणि कशासाठी लिहित आहोत हा प्रश्न सतत विचारला पाहिजे. असं म्हटलं जातं की लेखक हा एक पोलीस आहे आणि समाजाचे प्रश्न त्याने अगदी सोडवले पाहिजेत, त्याच्यामागे छडा लावला पाहिजे. अशा प्रकारचे अमुक एक सामाजिक स्तरातील चित्रण येतं म्हणून त्याच्यात सामाजिकता आहे आणि अमुक एक समाजातील चित्रण येत नाही म्हणून त्यात सामाजिकता नाही असा निकषसुद्धा आपण साहित्याला लावू शकत नाही. हरिभाऊ किंवा अमर जोशींच्या कादंबऱ्यांमधून आलेल्या पांढरपेशी मध्यमवर्गीय जीवनाचे चित्रण येते तेव्हा त्या लेखकाच्या सामाजिक स्तराचा तो अनुभव असतो, कारण ते मध्यमवर्गीय असते म्हणून ते मध्यमवर्गीय आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याऐवजी खालच्या स्तरातील दुर्लक्षित स्तरातील
पददलित असलेल्या अधपतित असलेल्या समाजाचे चित्रण जेव्हा साहित्यात येतं तेव्हा ते अधिक प्रखर जाणीवेने अधिक सामाजिक अनुभवाचं परिपूर्णतेने येते असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे साहित्य आणि समाज याच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना या दोन्हींचा परस्पर संबंध आहे. कोंबडी आधी का अंडा आधी असा प्रश्न याच्या संदर्भात निर्माण केला जातो. पण आपल्याला काय आहे की साहित्य आणि समाज हे एकमेकांमध्ये गुंतलेले संबंध आहेत. अन्योन्यश्रयी परस्परानुनयी आणि एकमेकांवरती आधारित अशा स्वरूपाचे हे साहित्य आणि समाजाचा संदर्भ जो आहे तो आपल्याला दिसून येतो. लेखनामध्ये नकळतपणे काहींच्या सामाजिकता येते. तर प्रत्येक लेखकाचा जो प्रतिभा धर्म असतो त्याच्यावरती ते आधारित आहे. प्रत्येक लेखकाची भूमिका काय आहे त्याच्यावरती ते सामाजिक आधार आहे. काही साहित्य प्रचार की भूमिकेचा तोटासुद्धा होऊ शकतो. तर काही एकांगी वाचक प्रभावित होऊन त्याच्या मनावर त्याचा वाईटसुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे साहित्यातून व्यक्त होणारे सामाजिक भान हे अनुभवाधिष्ठित जेव्हा असेल तेव्हा ते मार्क्सवादी दृष्टीने जाते. कार्ल मार्क्सने याच्याविषयी चांगल्या प्रकारचं विवेचन केलेलं आहे की सामाजिक संबंध आणि मानवी संबंध याच्यामध्ये परावर्तित होतात आणि ते साहित्यामध्ये आले पाहिजेत अशी मार्क्सवादाची भूमिका आहे. त्यामुळे साहित्य आणि समाज यांचे संबंध हे असे अन्योन्यश्रयी परस्परावलंबी आहेत, एकमेकावर आधारित आहेत असं म्हणता येतं. धन्यवाद.